सिझेरियनचं प्रमाण जे आहे ते काही वर्षांपूर्वीच्या कंपॅरिझन मध्ये आता खूप जास्त आहे, आणि जर तसं असेल तर त्याचं कारण काय? बरोबर. पूर्वी म्हणजे पुस्तकामध्ये जे काही सिझेरियन सेक्शनचं प्रमाण दिलेलं आहे ते साधारण 15% प्रमाण दिलेलं आहे वास्तविक पाहता. म्हणजे जिथं खरोखरच सिझेरियन सेक्शन करायची गरज आहे की कुठे, जिथं बाबा मार्गच अगदी लहान आहे, बाळाचं डोकंच मोठं आहे, किंवा बाळाची वार खालच्या बाजूला आहे, किंवा स्त्रीला कुठला तरी एखादा व्याधी आहे की याच्यामध्ये साधारण सिझेरियन सेक्शन केलं जात होतं, असं त्याला इलेक्टिव्ह सिझेरियन सेक्शन असं म्हणतात. पण आजच्या क्षणाला काय झालेलं आहे की खरं तर गर्भावस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोनच लोकांचा बदलला सगळा. म्हणजे नेमका काय बदल? कारण या संदर्भात मला तुम्हाला असं विचारायचं होतं की सर, काही वर्षांपूर्वीपर्यंत तुमच्याकडे येणाऱ्या माता किंवा नवमाता, गरोदर बायका, आणि आज येणाऱ्या सो कॉल्ड सुशिक्षित किंवा माहितीचा भडीमार असलेल्या बायका, यांच्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल? आणि काही किस्से असतील तर प्लीज तेही आमच्या बरोबर शेअर करा. हा, बरोबर आहे. आता आमच्याकडे, आता मी प्रॅक्टिस करत असताना जो काही इन्सिडन्स होता तो वेगळाच होता खरं तर. कारण आमच्याकडे येणाऱ्या बायका अशा म्हणजे प्रेग्नन्सी राहिली म्हणूनच यायच्या, आणि 2-2, 3-3 बाळंतपणं झालेली असायची. त्यामुळे त्याचा विचार वेगळ्या पद्धतीचा होता. आज काय झालेलं आहे, 1 किंवा 2च बाळं असतात, आणि त्यामुळे प्रेग्नन्सीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा उत्सवात्मक झालेला आहे. म्हणजे आता हे आमच्याकडे बाळ घरी येणार म्हणजे काय, आम्ही वेगळ्या पद्धतीचंच करतो आहे. आणि इन्व्हेस्टिगेशन इतक्या प्रकारची आली की या गर्भावस्थेला व्याधी म्हणूनच समजलं गेलं. म्हणजे गर्भधारणा राहिल्यापासून ती प्रसव होस्तोपर्यंत किंवा बाळंतपण होस्तोपर्यंत निरनिराळ्या प्रकारची इन्व्हेस्टिगेशन झाली. गरज नाही असं मी म्हणत नाहीये, काही प्रकारे गरज आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बाईचं स्वास्थ्य पण कळतं, बाळाचं पण स्वास्थ्य कळतं, पण ते पण प्रमाणात करावं बेसिकली. की उगाचच आपलं सारख्याच सोनोग्राफी केल्या, सारख्याच ब्लड इन्व्हेस्टिगेशन करायला लागलं तर त्याच्यामधून काय काय वेळेला मनामध्ये अशी भीती निर्माण होते की माझी गर्भावस्था म्हणजे रोग आहे की काय. आणि पहिल्या महिन्यापासूनच त्यांना असं वाटायला लागतं की माझं काय होईल, म्हणजे ॲबॉर्शन होणार नाही ना, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणार नाही ना, सिझर होणार नाही ना, अशा प्रकारची भावना पहिल्यापासूनच राहते. आणि ती राहिल्या कारणानं कदाचित यामध्ये कॉम्प्लिकेशन्स कॉम्प्लिकेशन निर्माण येतात. होण्याची शक्यता राहते. आणि दुसरं, कळ नावाची जी गोष्ट आहे ना, ती अजून लोकांच्या पण कळलेली नाही काय ती. ती कळायला पाहिजे खरं तर. पण या विषयावर कोणी बोलतच नाही ना. हां, या विषयावर कोण बोलत नाही. मी तेच म्हणतो ना, म्हणून एक तरी कळ अनुभवावी. अशा प्रकारची जशी हां, म्हणजे हे ज्ञानेश्वर आपण पुस्तकं वाचत असताना किंवा घरात जी काही मोठी आजी वगैरे असेल, ती कायम म्हणायची हां, बरोबर. की "जावे त्याच्या वंशा, यावे जेव्हा त्याच्या तू आई होशील तेव्हा तुला कळेल, हां, जेव्हा कळा येतील तेव्हा तुला कळेल." बरोबर. तर याबद्दल तुम्ही काय त्यामुळे बोलाल? कळ या प्रकार, कळ म्हणजे काय हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. ती कशी असते हे समजून घेतलं पाहिजे, आणि त्याचं प्रमाण कशा पद्धतीचं असतं हे पण समजून घेतलं पाहिजे. खरं तर ती जीवन देणारी घटना आहे. म्हणजे ती काय खरं तर पॅथॉलॉजिकल नाही आहे. म्हणजे जसं अपेंडिक्सचं पेन होतं किंवा स्टोनचं पेन होतं, अशा पद्धतीचं ते कधी कळ नसतेच. ती कळ एक वेगळीच आहे. तिच्याशी समरस कसं व्हायचं ते कळलं गेलं पाहिजे. आणि ती भीती काही वेळेला मनामध्ये असते, किंवा काही लोकांची बाळंतपणं बघितलेली असतात. आज काय झालं माहिती आहे का, एकमेकाचे चांगले अनुभव शेअर करण्यापेक्षा वाईट अनुभव शेअर करण्याचं प्रमाण जास्त वाढलं. म्हणजे मला बाळंतपणात एवढा त्रास झाला, मला इतक्या कळा येत होत्या, मला हे केलं, ते केलं, अशा पद्धतीने सांगितलं जातं. त्यामुळे आधीपासूनच मनात भीती निर्माण होते. आणि पहिला त्याचं वर्णन पण तसंच केलं गेलंय ना, की बाळंतपण म्हणजे दुसरा जन्म, दुसरा जन्म. पुनर्जन्म म्हटला हो. जातो त्याला. तर मग ते खरंच एवढं भयानक? पुनर्जन्म आहे, बरोबर आहे. कारण अ, आमच्या आयुर्वेदामध्ये सुद्धा म्हणताना म्हणलं असं की एक पाय स्वर्गात, एक पाय याच्यावरती असतो, असं बरोबर आहे. एकपाद यमकोलम एकपाद हे स्थिता, असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे. अर्थात ती मॉर्टॅलिटी सांगितली. त्याचा काही धोका असतो असं नाहीये. 85% गर्भधारणा आणि प्रसव चांगलाच असतो. त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही. 15% मध्ये काय काय प्रॉब्लेम असतात, आणि त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी आहे. त्यामुळे घाबरण्याचं असं काही कारण आहे असं नाहीये. पण ती घटना आपण अनुभवली पाहिजे पहिल्यांदा. डॉक्टरांच्याकडनं समजून घेतली पाहिजे. म्हणजे मला कोणतरी माझी मैत्रीण सांगते किंवा माझी शेजारीण सांगते म्हणून ते खरं आहे का? नाही. ते जे काय सांगितलं ते डॉक्टरांच्याकडनं समजून घ्या, आणि ती कळ म्हणजे काय ती बघा, आणि ते एकदा अनुभवा. येऊ दे ना. सिझेरियन सेक्शन करायला काय आम्ही 2 मिनिटात तयार असतो. आम्ही काय असं म्हणत नाही करू नये. पण त्या अवस्थेपर्यंत जायचा प्रयत्न करा. आणि तिथं जर तुम्हाला वाटलं नाही बाबा हे काहीतरी वेगळं आहे. आजपर्यंत माझ्याकडे असे खरोखरच चांगले पेशंट आलेले आहेत, की ते म्हणजे कळ त्यांचे अनुभव जरा आम्हाला शेअर हो. करा ना. नावं नाही सांगितलीत तरी चालेल, पण किस्से जरूर सांगा. हो, हो. माझ्याकडे अशीच एक पेशंट होती. म्हणजे मी ज्यावेळेला प्रॅक्टिस सुरू केली, त्यावेळची सुरुवातीची माझी पेशंट इंजिनिअर मुलगी होती, आणि 9 महिने तिला सारख्या अधनं-मधनं उलट्या व्हायच्या. 9वा महिना संपल्यानंतर ज्यावेळेला ती माझ्याकडे आली,
उलट्या घेऊनच आली खरं तर. आता माझ्या घरातले नातेवाईक पण मला म्हणायला लागले, की "अरे सर इतक्या उलट्या करते ही, ही कळा कशी काय सहन करायची?" म्हटलं, "काळजी करू नका. मी तिला बरोबर कळा कशा सहन करायला सांगेन." असं करत-करत 9व्या महिन्यात तिला बारीक कळ सुरू झाली आणि कळ सुरू झाल्यानंतर मी सर्वसाधारणपणे 9व्या महिन्याच्या शेवटी कळ म्हणजे काय असते, ती कशा पद्धतीने घ्यायची असते आणि त्या कशा असतात, हे समजून सांगायचा प्रयत्न सगळ्यांना करत असतो. तर त्यामुळे त्याला सगळं समजून सांगितलं होतं आणि ती कळा घेऊन आली. रात्री 12:30च्या दरम्यान ती कळा घेऊन आली आणि तिला मी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या तिने ॲक्सेप्ट केल्या आणि तिचं 3.5 किलोचं बेबी म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी तिची झाली. अगदी चांगल्या घरातली मुलगी. म्हणजे मलाही वाटत नव्हतं की ही कदाचित कळा सहन करेल. पण चांगलं सहन केलं तिनं आणि त्यानंतर त्या घरातल्या सगळ्या फॅमिली माझ्याकडे डिलिव्हरी झालेल्या आहेत आणि सगळ्यांच्या नॉर्मल डिलिव्हरी झाल्या आहेत. कारण हा अनुभव आहे ना, हा अनुभव प्रत्येकानं एकमेकाला चांगला शेअर केला पाहिजे. दुखत नाही असं मी कधी म्हणत नाहीये. दुखायलाच पाहिजे. दुखणं हेच कळा सुरू झाल्याचं लक्षण आहे. दुखणं हेच बाळंतपणाचं लक्षण आहे. पण ती कळ म्हणजे काय आहे आणि ती कळ कशा पद्धतीनं सहन करायची याचे भरपूर प्राणायाम दिलेले आहेत त्यांनी. ते करणं गरजेचं आहे ना, तरच कळ समजणार आहे. नाहीतर कळ नाही समजणार. मग कळ म्हणून जर भीती होत असेल, तर कदाचित आता येतात माझ्याकडे पेशंट, की "नाही डॉक्टर आम्हाला कळा नकोच आहेत. पण आम्हाला सिझेरियन सेक्शनच करा." पण मधला एक पर्याय आहे, की त्याला आपण पेनलेस डिलिव्हरी असं म्हणतो. मध्ये ते प्रमाण भरपूर होतं. पण आता परत ते कमी झालेलं आहे. कारण सिझेरियन सेक्शनचंच प्रमाण जास्त वाढलं. त्यामुळे कळा घेण्याची शक्यता कोणाकडे नाहीच आहे. म्हणून ज्या बाईला कष्ट आहे, तीच बाई कळा सहन करू शकते. कालचंच उदाहरण सांगतो. काल माझ्याकडे अशीच एक पहिल्या खेपेची बाई बाळंतपण झाली. ती पहाटे माझ्याकडे आली. आली त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे हसू होतं. मला वाटलं हिला काय बाळंतपणच्या कळा नसतील. मी जेव्हा बघितलं तिचं जवळ-जवळ 6 सेंटीमीटर डायलेशन होतं. तोपर्यंत ती हसत होती. शेवटच्या एका क्षणाला तिला त्या कळा येत होत्या आणि शेवटच्या एका तासामध्ये तिनं बाळाला आणि मुलाला जन्म दिला. म्हणजे इतका सुद्धा कळा सहन करण्याची शक्ती बायकांच्यामध्ये असते. पण ती शक्ती येण्यासाठी त्यांचे स्वतःचे कष्ट पाहिजेत. आज स्त्रियांचे मानसिक तयारी आणि मानसिक अभ्यास मानसिक असा काही असणं कष्ट जर गरजेचं आहे असेल का? ना, तर मानसिक तयारी होती. म्हणजे कसं आहे, शारीरिक कष्ट. शारीरिक कष्ट पाहिजेत, की पण तुम्ही प्रोबॅबली तर असं होतं, की कित्येक बायकांना बेड रेस्ट सांगितली जाते आणि तुम्ही शारीरिक कष्टाबद्दल बोलताय. खरं तर प्रेग्नन्सीमध्ये सांगायची काहीच गरज नाहीये. कशासाठी बेड रेस्ट पाहिजे? कुणाला बेड रेस्ट पाहिजे? ठीक आहे, ज्यांना अबॉर्शन झालेली आहेत बरीच किंवा ज्यांच्या पहिल्या डिलिव्हरी झालेल्या आहेत किंवा कुणाला ते पूर्वीचे काहीतरी डिसीज आहेत, अशा बायकांना खरं तर विश्रांती ठीक आहे. पण बाकीच्या बायकांना काय विश्रांती करायची गरज नाही. बेड रेस्ट तर कोणालाच मी सांगत नाही. आजपर्यंत कोणाला सांगितलेली नाहीये. काही गरजच नाहीये. जेवढी त्यांची हालचाल असते, तेवढे त्यांचे सांधे सोपे राहतात आणि जेवढे सांधे सोपे राहतात ना, तसा पेल्विकचा जो काही स्ट्रक्चर आहे, ते पेल्विस सुद्धा असं सैल राहिलं पाहिजे. पेल्विस जर सैल राहिले, तर बाळ तिथून यायला मदत होते. म्हणून कष्ट पाहिजे. कष्ट 2 गोष्टी देतात. सहन करायची शक्ती देतात. म्हणून लेबरवरती ह्याला लेबर म्हणायचं कारण काय ना? हं. लेबर पेन या शब्दाचा अर्थ लेबरच्या बायका ज्या पद्धतीनं खालचं वर घेऊन कष्ट करतात, त्याच पद्धतीचे कष्ट बाळंतपणामध्ये असतात. म्हणून त्याला लेबर असं म्हटलं गेलं. वाह! ती व्याख्याच तशी आहे. नाहीतर लेबर म्हणायचं काय कारण आहे? आयुर्वेदामध्ये त्याला आवी नावाच्या असं सांगितलं. आवी कळा, त्याला आवी असं म्हणतात. आवी म्हणजे घट्ट धरल्यासारखे अशा ज्या कळा होतात ना, त्याला आवी असं म्हणतात. म्हणजे हे वेगळं आहे. तर ही सहन करण्याची शक्ती आजच्या स्त्रियांच्यामध्ये नसल्या कारणानं गर्भधारणा राहिल्यापासूनच त्यांना वाटायला लागतं, की कसं होईल, कसं होईल, कसं होईल असं व्हायला लागतं. पण त्यांना पहिल्यापासून समजून सांगणं गरजेचं आहे, की तुमचं प्रसव नॉर्मल होईल. कमीत कमी इन्व्हेस्टिगेशन करा. कमीत कमी सोनोग्राफी करा. म्हणजे तुमचं बाळंतपण स्व अगदी नॉर्मल होण्याची शक्यता जास्त आहे. सुखरूप पार पडेल. सुखरूप पार पडेल. मग 9 महिने जसं तुम्ही आता सांगितलं, की 9व्या महिन्यासाठीची काय मानसिक तयारी असली पाहिजे, शारीरिक कष्ट असले पाहिजेत. ही गोष्ट झाली अगदी 9व्या महिन्याची किंवा डिलिव्हरी हां. बाबतीतची. पण ज्यावेळेस अगदी तुम्हाला पहिल्यांदा कळतं जस्ट, की आता मी प्रेग्नंट आहे. तिथपासून तो तिथपर्यंतचा जो प्रवास आहे, त्यात काय-काय गाईड तुम्ही करता आणि आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय गाईड कराल या आता संदर्भामध्ये? कसं आहे पहिल्यांदा गर्भधारणा राहिल्यापासूनच 2 गोष्टी आहार आणि विहार आणि मानसिक या 3 गोष्टी खरंच महत्त्वाच्या असतात. 9व्या महिन्याचा विचार आता करायचाच नाहीये. पहिल्यांदा गर्भ आपला चांगल्या पद्धतीने राहावा, या पद्धतीचा विचार करायचा आहे. म्हणजे मलाही कुठला त्रास होऊ नये किंवा बाळही चांगलं व्हावं, बाळाची डेव्हलपमेंट चांगली व्हावी अशा पद्धतीचा साधारणपणे आहार सांगत असतो. आता याच्यामध्ये 3 प्रकार मी करतो. पहिले 3 महिने वेगळे, मधले 3 महिने वेगळे, शेवटचे 3 महिने वेगळे. पहिले त्याला ट्रायमेस्टर असं मॉडर्न सायन्सनं म्हणलं, पण मी विचार करत असताना 3 महिन्याचा विचार करतो. पहिले 3 महिने
फक्त आहारच चांगला ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये वेगळं काही करायचं नाही. म्हणजे उगाच व्यायाम केला, उगाच केला अशी करायची काही गरज नसते. अगदी पातळ पदार्थ घ्या, साधे पदार्थ घ्या, तिखट-तेलकट जास्त खाऊ नका. असं जर केलं तर गर्भ छान पद्धतीने वाढतो. गर्भ वाढण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याला एक न्यूट्रिशन चांगलं पाहिजे आणि ते वाढायला त्याला मदत मिळायला पाहिजे. ओके. त्यामुळे पहिले 3 महिने हे कसं आहे माहिती आहे का, बीज रुजण्यासारखं आहे. पहिल्या 3 महिन्यामध्ये जसं एखादं आपण बीज पेरलं आणि ते जमिनीतनं वर आलं आणि वर आल्यानंतर त्याला आपण सगळं दिलं तर चांगलं त्याला फळं निर्माण होतात. तशा पद्धतीचंच आहे. दुसरे जे 3 महिने आहेत, त्यामध्ये मात्र चांगल्या पद्धतीचा डायट लागतो. कारण त्यामध्ये त्याचे सर्व धातू तयार होतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, हे धातू तयार होतात आणि धातू तयार सगळे ऑर्गन्स तयार होतात आणि ते ऑर्गन्स काम करायला लागतात. त्यासाठी मधले जे 3 महिने आहेत, 4था, 5वा, 6वा महिना यामध्ये आयर्न, कॅल्शियम सारखे आणि प्रोटीन्स ही औषधं चांगली गेली पाहिजेत. आणि एकदा 5वा, 6वा महिना संपला, की जनरली काय वेगळा डायट लागत नाहीये. मग 6वा, 7वा, 8वा महिन्यामध्ये पण सॉफ्ट डायटच घ्यावं, की जेणेकरून तिचं पण स्वास्थ्य चांगलं राहील. कारण 7वा, 8व्या, 9व्या महिन्यामध्ये साधारणपणे ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस होण्याची शक्यता राहते. तो टाळण्याच्या दृष्टीतून आपला आहार पण सात्विकच पाहिजे. अशा पद्धतीने 9व्या महिन्यामध्ये घ्यायचा आणि 9व्या महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे संडासला साफ होईल अशा पद्धतीची औषधं घ्यावीत किंवा संडासला साफ होईल अशा पद्धतीचा डायट करावा. म्हणजे जेणेकरून बाळ त्या कमरेमध्ये जायला मदत होईल. कारण पाठीमागच्या बाजूला संडासची पिशवी आहे, पुढच्या बाजूला लगेजची पिशवी आहे आणि मध्ये गर्भाशयाची पिशवी आहे. त्या गर्भाचं डोकं जर खाली जायचं असेल, तर त्याला संडासची पिशवी प्रत्येक वेळेला रिकामी पाहिजे आणि जेवढी ते रिकामी असेल, तेवढं हळू-हळू डोकं खाली जायला लागेल आणि जसं ते खाली जायला लागेल, तसं-तसं नॉर्मल डिलिव्हरीच्याकडे त्याचा प्रवास सुरू होईल. त्यामुळे अशा 3 पद्धतीचा डायट जर तुम्ही केलात, तर सगळ्यात चांगल्या पद्धतीचा असतो. व्यायाम ही गोष्ट जास्त प्रकारे मी सांगतो असं नाहीये बेसिकली. व्यायाम कशासाठी करावा? त्याला नॉर्मल डिलिव्हरी असं नाहीये. पण व्यायामामुळे तुम्हाला कष्ट करण्याची शक्ती येते. सहन करण्याची शक्ती येते. तर पहिल्या 3 महिन्यापासून सोडून 5वा, 6वा, 7वा महिना सर्वसाधारणपणे तुम्ही साधे व्यायाम किंवा योगा या पद्धतीचं करायला हरकत नाही. आणि दुसरं म्हणजे मानसिक स्वास्थ्य ठेवावं, की बाबा थोडंसं मेडिटेशन करणे किंवा देवाच्या समोर बसून थोडंसं देवाचं काहीतरी करणे किंवा आपल्याला जे काही छंद आहेत, ते छंद त्याला जोपासणे. बाळाच्या रिलेटेड जे काही छंद असतील ते जोपासणे. खरं तर हे गर्भसंस्कार आहेत आणि आहार चांगलाच असावा बेसिकली. आहार असा काही म्हणजे मग तुम्ही जी गर्भसंस्कारांची शिबिरं घेता, त्यामध्ये या व्यतिरिक्त अजून काही इन्क्लुडेड आहे का? बेसिकली मी गर्भसंस्कार असं म्हणत नाही कधी. कारण संस्कार ही गोष्ट अशी एका दिवशी करण्यासारखी नसते. संस्कार ही कायमची घडणारी अशी घटना आहे. आणि तसं बघितलं तर गर्भामध्ये 2च संस्कार सांगितलेले आहेत. पहिला सांगितलाय तो म्हणजे गर्भाधान संस्कार आणि दुसरा सांगितलाय सीमंत उन्नयन संस्कार. गर्भाधान संस्कार म्हणजे गर्भधारणेसाठी सांगितलेला आहे. म्हणजे शुक्र आणि शोणीचा किंवा स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचा संबंध चांगला यावा. त्यासाठी मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं. त्यांचा आहार पण त्यावेळेला चांगला असावा आणि दोघांचं एक प्रकारचं बॉन्डिंग असावं. अशा पद्धतीने एक यज्ञ केला जातो की आहुती दिल्या जातात. अशा पद्धतीचा एक संस्कार असतो. त्यावेळेस स्त्रियांच्या वरती काही कर्म केले जातात, की जसं नस्य केलं जातं. ते त्याचा पण एक काही परिणाम होतो. तो गर्भधान संस्कार आहे आणि दुसरा पुंसंवन संस्कार एक आहे. पण पुंसंवन संस्कार मी हल्ली काही कोणाला सांगत नाही. कारण तो बऱ्याच वेळेला पुरुष गर्भासाठी केला जातो असं म्हणलं जातं. पण त्याचा अर्थ तसा नाहीये, की आपला गर्भ चांगल्या पद्धतीचा व्हावा अशा दृष्टीने तो संस्कार आहे. पण त्याच्याविषयी मी काही जास्त बोलत नाही. आणि तिसरा आहे तो सीमंत उन्नयन संस्कार. म्हणजे त्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये आपण शॉवरिंग असं म्हणतो, की बेबी शॉवरिंग अशा पद्धतीचे संस्कार आहे. की हा संस्कार खरं तर आम्हाला गर्भधारणा राहिलेली आहे, आमच्या घरामध्ये बाळ येणार आहे, अशा प्रकारची कल्पना आपल्या समाजाला द्यायची आहे. समाजाला ती बातमी द्यायची आहे. त्यासाठी केलेला हा खरं तर संस्कार आहे आणि सगळ्यांना आनंदात सहभागी करायचं आणि त्या बाईला त्यापासून प्रवृत्त करायचं, की बाबा आता तुझं बाळ आहे. तू आता माता होणार आहेस. तुझ्यावरती थोडी जबाबदारी आहे आणि तुझा प्रसव पण चांगला व्हावा. या दृष्टीतून तुला आमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. हा सपोर्ट दाखवण्याच्या दृष्टीतून केलेला तो सीमंत म्हणजे उन्नयन संस्कार आहे. एकीकडे तिला जबाबदारीची जाणीव आणि दुसरीकडे तिला एक आनंद, की ही जी जबाबदारी आहे ती खूप आनंददायी आनंद आहे आहे. आणि ती तुझ्या एकटीची नाहीये. समाज म्हणून किंवा एक फॅमिली कुटुंब म्हणून आम्हा सर्वांची ती सर्वांची आहे. आहे आणि आम्ही सगळेच जण घेणार आहोत. म्हणून मी लोकांना सांगतो ना, प्रसव ही गोष्ट खरं तर टीमवर्क आहे. एकच बाई गेली आणि डिलिव्हरी करून बाहेर आली, असं पूर्वीसारखं आता राहिलेलं नाहीये. आता हे टीमवर्क करणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या ठिकाणी मी ज्यावेळेला प्रॅक्टिस करतो, त्यावेळेला नवऱ्याला मी बाळंतपण होईस्तोपर्यंत शेजारी ठेवतो. बाळ एकदा डिलिव्हरी झालं, की मग ते बाहेर येतात. अशा पद्धतीचं केलेलं आहे. तो एक वेगळा सपोर्ट असतो किंवा त्या बाईला जो कोण तिचा जवळचा माणूस वाटतो, तिच्याजवळ असावा असं ठेवत असतो. पण डॉक्टर आणि पेशंटचं नातं वेगळं असतं.
आणि बाळंतपणाच्या रिलेटेड किंवा प्रसवाच्या रिलेटेड किंवा गर्भावस्थेनिमित्त एक वेगळी मानसिकता असते की बाबा मला जो कोण आवडतो, माझं ज्याच्यावरती प्रेम आहे, तो माणूस माझ्याबरोबर असावा, अशी एक त्याला सारखी भावना असते त्या बाईला. त्यामुळे त्याचा एक परिणाम चांगला होतो. टीम वर्क आहे. तर सगळ्यांनी करायचं. म्हणजे माझ्याकडचे सिस्टर असतील, मी असेल, माझे असिस्टंट असतील किंवा त्या बरोबर आलेले नातेवाईक असतील, ह्या सगळ्यांनी त्यामध्ये सहभाग केला, तर तिच्या कळा पण त्या मानाने कमी होतात. कळाची सहन करण्याची शक्ती पण चांगली वाढते आणि मग बाळंतपण नॉर्मल व्हायला मदत होते. इतका तो अगदी खरं तर भावनिक विषय आहे. पण हा भावनिक विषय आता गेलेलाच आहे. कारण सिझेरियन शिक्षण इतक्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीचं पण झालेलं नाही असं म्हणत नाही मी, की पूर्वीसारखी सिझेरियन शिक्षण आता राहिली नाहीत, की अनेस्थीसिया पण चांगला झाला, अँटिबायोटिक्स चांगले झाले, तिसऱ्या दिवशी आता घरी जातात. पण ते करावं असं माझं म्हणणं नाहीये. नॉर्मल डिलिव्हरीकडे जावं. नॅचरल बर्थ ही सगळ्याच चांगली आहे. सगळ्या दृष्टीतून चांगली आहे. बाळाच्या दृष्टीतून चांगली आहे. मातेच्या हेल्थच्या दृष्टीने चांगली आहे. तर त्याच्याकडे निसर्गाला चॅलेंज काही असूच शकत काय नाही. असू शकतं. फक्त 100% काही असू शकतं. कॉम्प्लिकेशन्स असेल तर आपण सीझर हा पर्याय आहे ना. निवडायला पण हवा. नाही असं नाही म्हणत नाही, की पूर्वीच्या काळी जो काही माता मृत्यूचं प्रमाण होतं त्यामध्ये हे होतं ना, की काही-काही वेळेला बराच वेळ लेबरमध्ये पेशंट असायचे, रप्चर्स व्हायची, ब्लिडिंग व्हायचं, त्यामुळे इन्फेक्शन व्हायची, माता त्यामध्येच जायच्या खरं तर. म्हणून तर मॉडर्न सायन्समध्ये आलं ना. मग मध्ये काही काळ लोकांनी डायरेक्ट मॉडर्न सायन्स त्यामध्ये आलं नाही. मिडवाईफरी त्यामध्ये नेमल्या गेल्या. खेडेगावामध्ये मी अशा बायका तयार केल्या गेल्या, बाळंतपण कशा करायच्या. त्यांच्याकडनं हळू-हळू मग हॉस्पिटलच्या डिलिव्हरी सुरू झाल्या. हॉस्पिटलच्या डिलिव्हरी म्हणता-म्हणता आता अगदी मोठे म्हणजे पॅकेज टाइप अशा डिलिव्हरी सुरू झाल्या. वाईट आहे असं मला म्हणायचं नाहीये. पण तरीसुद्धा आपल्याला निसर्गाकडे जाणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जेव्हा चांगल्या गोष्टी असतात, त्यावर तुम्ही निश्चित म्हणा, की मी तुमच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये नॉर्मल डिलिव्हरीचा माझा प्रयत्न करा, मी करायला तयार आहे. एकच तासाचा प्रयत्न असतो, की जिथं जास्त कळा असतात. अदरवाईज त्या कळा इतक्या काही त्रासदायक असतात असं नाही.